भविष्यात येत्या काही वर्षात जेव्हा एक कोविडचा रिसेट झालाय तेव्हा देशानं राज्यांनी प्रकर्षानं काय केलं पाहिजे, कोणती धोरणं राबवली पाहिजेत, काय अपेक्षित आहे? खरं तर कोणती स्वतंत्र अशी धोरणं राबवायची गरज नाही. कोविडच्या निमित्तानं ज्या त्रुटी लक्षात आल्या आहेत त्या त्रुटी जरी त्यांनी पुरेशा भरून काढल्या तरी माझ्या मते फार मोठी आपण मजल मारली असं म्हणायला पाहिजे. त्यातल्या ज्या काही त्रुटी अशा आहेत की ज्या इतक्या लगोलग राज्य सरकारला कशा भरून काढता येतील याचं तुम्ही मला विचारलं तर माझ्याकडे सहजी उत्तर नाही. उदाहरणार्थ आरोग्य व्यवस्था की ग्रामीण भागामध्ये आपण आज ज्या प्रकारची आरोग्य व्यवस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मग जिल्हा पातळीवरची इस्पितळं वगैरे याच्यातून राबवतो, याच्या ऐवजी कोणत्या प्रकारच्या गोष्टीतून काही ठराविक प्रकारचे रोग, काही ठराविक प्रकारचे आजार, त्यांचं प्रमाण कमी करणं, त्याचे उपचार स्वस्त लोकांच्या आवाक्यातले हमखास करणं, याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल माझ्या मते आत्ता देखील ज्या आखल्या जाणाऱ्या ज्या काही इन्शुरन्स सारख्या ज्या योजना आहेत त्या पुरेशा नाहीत आणि त्या देखील राज्य सरकारांच्या क्षमता लक्षात घेऊन पुरेशा आखल्यात असं मला वाटत नाही. कोणत्या प्रकारचे रोग, कोणत्या प्रकारची व्याधी या जास्त प्रबळ आहेत, कोणत्या या मृत्यूदराला कारणीभूत ठरणार आहेत, याची काही फार मोठी चांगली भरवशाची आकडेवारी आपल्याकडे आहे असं वाटत नाही. हा फक्त कोविडनं उद्भवलेला शहाणपण आहे असं नाही. आपण एक 12 वर्षापूर्वी नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशनची जी नेमणूक केली त्याच्यामध्ये तेव्हाच या लक्षात आलेल्या त्रुटी आहेत. चांगलं धोरण आखायचं आणि ते अर्थपूर्णपणानं प्रत्यक्षात व्यवहारात आणायचं तर त्यासाठी लागणारी अनेकविध प्रकारची माहिती लागते. आज सरकारी यंत्रणेमध्ये अशा प्रकारची माहितीच नसते. ही सरकारी यंत्रणातली धोरणाच्या आखणीतली सर्वात मोठी लक्षणीय त्रुटी आहे की ज्याच्यामुळं धोरणं चुकतात. धोरणाची अंमल Sample complete. Ready to continue?